सुतजी महाराज म्हणतात की साध्य शिवाचं पद प्राप्त करणं साध्य आहे, परम साध्य आहे, परम लक्ष्य आहे मनुष्याचं जीव मात्रांचं। आपलं परम लक्ष्य काय तर त्या शिवाची प्राप्ती करून घेणं आहे। आपण त्यासाठी इथं आलेलो आहोत, त्या सत्याची जाणीव करण्यासाठी, त्या सत्याला शोधण्यासाठी, त्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपला हा जन्म, आपल्याला अनमोल असा जन्म प्राप्त झालेला आहे असं सुतजी महाराज सांगतात। त्याचं साधन सांगितलेलं आहे, श्रवण कीर्तन मनन। सुंदर असा भगवान शिवाच्या कथा श्रवण करायच्या, आणि जे काही आपण कथा श्रवण केल्या ते रूप सांगितलेलं आहे त्यांचं, त्यामध्ये कथा सांगितल्या, भगवान शिवाची कीर्ती सांगितली, साधन सगळं काही सांगितलं। त्या शिवाचं, सदा शिवाचं आपण चिंतन केलं पाहिजे म्हणून सांगितलं गेलं। हे साधन आहे। आणि कीर्तन, नावामध्ये आनंद घ्यायचा, कीर्तनामध्ये आनंद घ्यायचा, भजनामध्ये आनंद घ्यायचा, हे सुद्धा एक साधन आहे, एक भक्ती आहे। या तिन्ही गोष्टीपासून आपण त्या शिवापर्यंत पोहोचतो म्हणून सांगितलं गेलं, आपण त्या लक्ष्यापर्यंत पोहोचतो म्हणून सांगितलं गेलं। ह्या श्रेष्ठ तिन्ही भक्ती आपल्याला इथं प्राप्त होत आहे।